I welcome you to the DWP session guys, daily answer writing practice. UPSC MPSC फोकस करून आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करतोय आणि पेपर 1 टू पेपर 4 GS सगळे पेपर आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणार आहोत. सेशन अटेंड करताना व्हिडिओ बघताना पेन पेपर नोटबुक सोबत ठेवा, ॲडिशनल पॉईंट्स नोट डाऊन करा आणि 100% अश्युअर करतो तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ओके, सो वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. बघा, आजचा क्वेश्चन आहे GS1 ज्योग्राफी. ठीक आहे, GS1चा क्वेश्चन आहे ज्योग्राफी, जो विचारतोय व्हॉट इज एन एअर मास, डिस्क्राइब इट्स चीफ कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो क्वेश्चन फार स्ट्रेट आहे, फार क्लिअर आहे. क्वेश्चन म्हणतोय की एअर मास काय आहे, किंवा वायू राशी ज्याला म्हणतो, किंवा वायुमंडलीय वस्तुमान ज्याला म्हणतो आपण. सो हा काय आहे आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला एक्सप्लेन करा. 10 मार्कर क्लिअर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. मग डिमांड काय म्हणतोय, दोन डिमांड आहे. एअर मास काय आहे, ठीक, आणि सेकंड के कॅरेक्टरिस्टिक्स काय. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. मग इथे काय करायचं आपल्याला, अगेन 60 वर्ड्स आपल्याला एअर मास साठी द्यायचे, 60-70 वर्ड्स आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स साठी द्यायचे. इथे प्लस काय असली पाहिजे, डायग्रॅम. ठीक आहे, एक डायग्रॅम किंवा फिगर तुमच्या आन्सरमध्ये इथे असली पाहिजे, कारण ज्योग्राफी आहे म्हटल्यावर. येस, आणि काही स्पेसिफिक कीवर्ड्स असले पाहिजे. सोर्स रिजन असेल, किंवा एअर मास असेल, वॉर्म एअर मास, कोल्ड एअर मास, है ना, आणि बाकी टेम्परेचर ह्युमिडिटी वाला फॅक्टर. सो इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये इथे विचार करायची गरजच नाहीये. काय की सरळ क्वेश्चन आन्सर करा की डिफाइनिंग एअर मास. व्हॉट इज एअर मास? एअर मास इज सिम्पली ए मास ऑफ एअर हॅव्हिंग ए युनिफॉर्म प्रॉपर्टीज. सो वायू राशी किंवा वायुमंडलीय वस्तुमान काय असतो, तर हा एक असा लार्ज मास ऑफ एअर आहे जिथे तापमान आणि आर्द्रता किंवा ह्युमिडिटी कॉन्स्टंट असते, समान असते. ठीक आहे, सो मग ही झाली डेफिनेशन ऑफ एअर मास. एअर मास इज व्हेरी वाईडली प्रेझेंट, है ना. आता कारण इंट्रोडक्शन आपल्याला 20 वर्ड 25 वर्ड्स आहे. सो एअर मास इज व्हेरी वाईडली प्रेझेंट अक्रॉस द ग्लोब, मेकिंग इट ए व्हेरी इंपॉर्टंट क्लायमॅटिक इन्फ्लुएन्सर. ठीक आहे, और व्हेरी इंपॉर्टंट क्लायमेट फॅक्टर. ठीक आहे, बघ मग तो, कारण वायू राशी सगळे अर्थ वर पसरलेली आहे किंवा पृथ्वी तलावर आहे, म्हणून हवामान डिटर्मिनेशन मध्ये किंवा हवामान डेव्हलपमेंट मध्ये त्याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. झाला इंट्रोडक्शन, फाईन. मग आता फक्त एवढंच एअर मास नाही, पुढे काय करायचंय तुम्हाला. एअर मास बेसिकली कसा ओरिजिन होतो, है ना, ओरिजिन कसा होतो, एक हार्डली 10 to 20 वर्ड्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की एअर मास सिम्पली एक लार्ज एरियावर, ज्याला आपण म्हणतो सोर्स रिजन. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो सोर्स रिजन, तिथे हा काय करतोय, डेव्हलप होतोय आणि तिथल्या प्रॉपर्टीज कॅरी करून हा मूव्ह करतोय. ओके, यालाच काय म्हणणार, ओरिजिन सोर्स रिजन सुद्धा. ठीक आहे, किंवा तुम्ही एक अजून गोष्ट देऊ शकतात इथे, तुम्हाला जर सुटेबल वाटत असेल तर, कंडिशन्स, है ना, कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर एअर मास. सो मग एअर मास कसा कधी डेव्हलप होतो, लार्ज एरिया पाहिजे, आयदर ओशॅनिक और कॉन्टिनेंटल. एअर मास कधी डेव्हलप होतो, जिथे कंडिशन्स आर सुटेबल. ठीक आहे, एअर मास कुठे डेव्हलप होतो, जिथे एअर कॉन्व्हर्जन्स नाहीये, अप्पर एअर डायव्हर्जन्स आहे. ठीक आहे, अशा काही फॅक्टर्स आहे जे एअर मास डेव्हलपमेंटसाठी आपल्याला हेल्प करतात. ठीक आहे, मग आता पहिला पॉईंट झाला. आता इथेच काय करणार, डायग्राम सुद्धा ड्रॉ करणार तुम्ही. एअर मास काय, मग तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. इथे कुठेच एक्झाम्पल दिलेलं नाहीये, इथे कुठे एक्झाम्पल दिलेलं नाहीये. मॉन्सून असेल, किंवा सायबेरियन कोल्ड एअर मास असेल, किंवा सहारा एअर मास असेल, है ना, या सगळ्याच गोष्टी काय तिथे, या एअर मास काय तिथे इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला त्याचं मेन्शन करणं मस्ट आहे. ठीक आहे, सो त्याचा मेन्शन तिथे मस्ट आहे. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स. मग काय करणार आपण की लेंथ. एअर मास कॅन बी 100 to 1000 किलोमीटर इन लेंथ. ठीक आहे, याचा 100 to 1000 किलोमीटर एवढा सुद्धा याचा स्ट्रेस असू शकतो, है ना, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हाईट और इलिव्हेशन किती असू शकतो, अप टू ट्रोपोपॉज. ठीक आहे, अप टू ट्रोपोपॉज. येस, ज्याचा असेल 10 to 14 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर याची हाईट सुद्धा असू शकते. मग तुम्ही काय करणार, डायग्राम मध्येच याला एक्सप्लेन करून द्या. 10 to 12 और 14 किलोमीटर इथे तुम्ही त्याला सिम्पली मेन्शन सुद्धा करू शकता. मग त्याच्यानंतर क्लायमेट प्रॉपर्टीज. ओके, की एअर मासच्या या ज्या प्रॉपर्टीज आहे या कॉन्स्टंट असतात. ठीक आहे, या कॉन्स्टंट प्रॉपर्टीज असतात, जसं टेम्परेचर,
जसं प्रेशर, ओके, जसं ह्युमिडिटी, राईट, या प्रॉपर्टीज एअर मासच्या कॉन्स्टंट असतात. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे एरियल एक्सटेंट. मग एरियल एक्सटेंट असा असेल की हा कॉन्टिनेंटल किंवा ओशियानिक स्प्रेड याचा असू शकतो, है ना, की एरियल एक्सटेंट म्हणजे थाउजंड्स ऑफ किलोमीटर. जसं सायबेरियन कोल्ड एअर मास थाउजंड्स ऑफ किलोमीटर स्प्रेड आहे. अंटार्क्टिका एअर मास, आर्क्टिक एअर मास, है ना, थाउजंड्स ऑफ किलोमीटर यांचा स्प्रेड आहे. ओके, सो तो पॉइंट आहे जो आपण इथे एरियल एक्सटेंटवर मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर मायग्रेशन ऑर स्टेबल. एअर मास काय करतोय, एअर मास हा मूव्ह करतोय फ्रॉम वन रिजन टू अनादर आणि त्याच्या थ्रू तो काय करतोय, क्लायमेट आणि वेदर मध्ये चेंज, है ना, क्लायमेट आणि वेदर मध्ये चेंज. जसं एक्झाम्पल वेस्टर्न डिस्टर्बन्सेस किंवा मॉन्सून एअर मास, नॉर्थ ईस्ट मॉन्सून एअर मास. 6 आहे याचे टाइप्स कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, की एअर मासचा कसा टेम्परेचर आहे त्या बेसिसवर 2 टाइप्स असतात, एक वॉर्म एअर मास आणि एक कोल्ड एअर मास, है ना, की जास्त टेम्परेचर असेल एरिया व्हिजिटेड पेक्षा तर वॉर्म, कोल्ड असेल तर कोल्ड. ओके, मग हे झाले बघा कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण 60-70 वर्ड्स मध्ये गाइस इथे मेन्शन केलंय अलॉंग विथ दी डायग्राम. तुम्ही वर्ल्ड मॅप ड्रॉ करून करू शकता किंवा सिंपल ही डायग्राम करून, पण डायग्राम बॉक्स असली पाहिजे, ठीक आहे, आणि तिथे प्रेझेंट. मग final conclusion, thus air mass is a very important climatic phenomena that has a wide reach affecting a global climate. Yes, I hope simple conclusion, कारण क्वेश्चन theoretical आहे आणि simple plain conclusion would be better. I hope you guys are getting this thing. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि आन्सर राईट करून मला पाठवा. ओके, थँक्यू, हॅव अ गुड टाइम.